हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे ड्रायफ्रूट्स मिल्क शेक. तर तो कसा बनवायचा ना, चला रेसिपी बघूया. तर फ्रेंड्स, हे आहे ना, मी आता सर्वात प्रथम आहे ना ह्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये आहे ना 4 अंजीर घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेला आहे, काळे काळे मनुके, त्याच्यानंतर खजूर आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तुम्ही म्हणत असाल शेंगदाणे का? तर फ्रेंड्स, यांना इतर ड्रायफ्रूटपेक्षा आहे ना शेंगदाण्यामध्ये जास्त गुणकारी हे असतात, गुणधर्म असतात त्यामुळे. तर इथे बघा, मी बदाम, काजू, त्याच्यानंतर ओट्स, पिवळे मनुके आणि थोडेसे चणे, आता हे सर्व आहे ना मी घेणार आहे, पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दुधातसुद्धा भिजवून घेऊ शकता, पण मी पाण्यात भिजवणार आहे. दूध सकाळपर्यंत आहे ना, गरमीचे दिवस चालू आहे तर दूध थोडं आहे ना खराब होऊन जातं त्यामुळे. तर आता बघा, सगळे ड्रायफ्रूट्स ना छान म्हणजे भिजून गेलेले आहेत. आता आपण ह्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि नंतर ह्याला छान असं आपण बारीक करून घेऊया. तर इथे ना मी खजूरची ज्या काही बिया आहेत ना त्या काढून घेणार आहे आणि मग नंतर वाटून घेणार. तर फ्रेंड्स, तुम्ही आहे ना, तुमच्या जर घरची लहान मुलं असतील ना, ती जर असे ड्रायफ्रूट्स खात नसेल ना, तर तुम्ही त्यांना दररोज असे आहे ना ड्रायफ्रूट्स मिल्कशेक बनवून द्या. नक्कीच त्यांच्या आहे ना इम्युनिटी पॉवरसाठी, त्यांच्या ब्रेनसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आहे ना खरंच हा मिल्कशेक खूप गुणकारी आहे. आणि आहे ना, आता गरमीच्या दिवसांमध्ये ते जर इतर काही मागत असेल ना, त्याच्यापेक्षा तुम्ही असा ज्यूस बनवून दिलेला कधीही चांगला. तर असो, आणि हे बघा, आता मी त्यामध्ये टाकलं आहे दूध, आणि हे दूध आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. आणि छान असं आपण दरदरीत वाटून घ्यायचे, कारण की पूर्ण पण पातळ केलं ना तर ते दाताखाली चंक्स आलेले छान लागतात, पण पूर्ण बारीक केलं ना तर ते काही एवढं हे नाही लागत म्हणून. आणि बघा किती छान असं दरदरीत वाटलं आहे मी, आणि किती छान असं मिल्कशेक तयार होतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही दूध टाकू शकता. हां, पण मी ह्यामध्ये ना साखर किंवा हनी कायच टाकलेलं नाही आहे, कारण खजूर आणि अंजीरचा गोडवाच इतका असतो ना की साखर बिकर टाकायची काही गरज नाही. तुमच्या घरात जरी कोणी डायबिटीज पेशंटसुद्धा असेल ना, तर तुम्ही त्याला असंसुद्धा मिल्कशेक बनवून देऊ शकता, जेणेकरून त्याने तोसुद्धा त्यांच्या शरीरासाठी हेल्दी असू शकतो म्हणून. तर इथे बघा, मला आहे ना थोडासा व्हॅनिला इन्सेन्स टाकायचा होता फ्लेवरसाठी. तुम्हाला टाकायचं असल्यास टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. आणि इथे आहे ना माझं कसं इशी आहे ना खात नाही ना लवकर, तर मी तिला असं मिल्कशेक दररोज बनवून देते. आणि आता तिचं बघून डुग्गूसुद्धा मागतो म्हणून. तर आहे ना, आता गरमीचे दिवस येतं, म्हटलं चला दुसरा इतर कोणता मिल्कशेक बनवण्यापेक्षा हा छान असा ड्रायफ्रूटवाला मिल्कशेक बनवूया. आणि बघा, इथे किती छान असा ड्रायफ्रूट मिल्कशेक मी बनवला आहे, आणि ग्लासमध्ये थंड गारगार असा मिल्कशेक मी ओतलेला आहे. तर आता सर्व करूया. फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी रेसिपी कशी वाटली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.